नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी भूगोलातील 10वा धडा क्षेत्रफळ याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला आहे कार्यालयाचे नाव. म्हणजे तालुका किंवा जिल्हा निवडून निवडणूक कार्यालय. 2. या कार्यालयाशी संबंधित प्रमुखाचे पद कोणते आहे? उत्तर आहे तालुका तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी. जिल्हा जिल्हाधिकारी तथा निर्णय अधिकारी. 3. या कार्यालयामार्फत कोणकोणती कामे केली जातात? उत्तर आहे वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकांचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचे कामकाज पार पाडणे. 4. निवडणूक विभागाचे कार्य कोणत्या निर्देशानुसार चालते? उत्तर आहे राज्य व केंद्रीय निवडणूक आयोग. 5वा प्रश्न आहे कार्यालयामार्फत कोणकोणत्या निवडणुका घेतल्या जातात? उत्तर आहे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ULV म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतीची निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे. मात्र लोकसभा, विधानसभा व विधान परिषद इत्यादींच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी भारत निवडणूक आयोगावर असते. त्याचा राज्य निवडणूक आयोगाशी संबंध नसतो. 6 आहे निवडणुकीसाठी आवश्यक असलेले अधिक मनुष्यबळ कुठून उपलब्ध केले जाते? उत्तर निवडणूक कार्यालयाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नसतो. निवडणुकीच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक कार्य पार पाडले जाते. 7. निवडणुकीत सूचना किती दिवस आधी दिली जाते? उत्तर सर्वसाधारणपणे 30 दिवस आधी दिली जाते. प्रश्न 8 आहे निवडणुकीसाठी नवीन मतदारांची नोंद करणे आणि मतदार याद्या अद्ययावत करणे ही कामे कोणामार्फत केली जातात? उत्तर आहे राज्य निवडणूक आयोग विशिष्ट दिनांक निश्चित करतो. त्या दिनांकास उपलब्ध असलेल्या आणि भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राशी संबंधित मतदार याद्या प्राप्त करतो. या प्राप्त झालेल्या मतदार याद्या निवडणुकीसाठी तयार करण्याच्या कामकाजाचे अधीक्षण, संचालन व नियंत्रण राज्य निवडणूक आयोगाद्वारे केले जाते. 9 आहे निवडणुकीसाठीचे प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्यक्षपणे कोण घेतो? उत्तर आहे शासकीय, निमशासकीय व शासनाच्या सेवेत असणारे स्थायी कर्मचारी. 10 आहे निवडणुकीदरम्यान कोणकोणते परवाने आपल्या कार्यालयाकडून दिले जातात? उत्तर आहे जाहिरात छपाई, गाडी परवाना, लाऊडस्पीकर परवाना, बॅनर परवाना, खर्च परवाना, मोठ्या सभा परवाना, कोपरा सभा परवाना, प्रचार फेरी इत्यादी. 11 आहे प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदान केंद्रावर किती व्यक्तींची नियुक्ती केली जाते? उत्तर आहे निवडणुकीच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी नियुक्त केले जातात. 12 आहे निवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मतदान केव्हा घेतले जाते आणि ते कसे? उत्तर अशा कर्मचाऱ्यांचे मतदान ते कर्मचारी निवडणूक ड्युटीवर जाण्यापूर्वी किंवा त्यानंतर मतदान पत्रिकेच्या माध्यमातून घेतले जाते. 13 आहे मतदान करण्याची वेळ कोणती असते? उत्तर आहे सकाळी 7 ते सायंकाळी 5 अशी वेळ असते. काही ठिकाणी ती 7:30 ते सायंकाळी 5:30 अशीही असते. 14 आहे विशिष्ट परिस्थितीत मतदान करण्याची वेळ वाढवून दिली जाते का? उत्तर आहे नाही. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 15 आहे मतदानाची प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात? उत्तर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे मतदान प्रक्रिया राबवणे आवश्यक असते. 16 आहे मतदान यंत्राचे फायदे तोटे सांगा. उत्तर आहे मतदान यंत्राचे फायदे मनुष्यबळाची गरज कमी पडते. इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीमुळे वेळेची बचत होते. मतदान यंत्र छोटे असल्याने वाहतूक खर्च कमी होतो. एका मतदाराला एकदाच मतदान देता येते. मते मोजण्याची विशेष वेळ द्यावा लागत नाही. मतदानाची प्रक्रिया सोपी होते. बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहू शकता. तर याचे तोटे पण तुम्हाला इथे दिलेले आहे. हे तोटे पण आपण इथे स्क्रीनशॉट घेऊन किंवा बघून लिहू शकता. 17 आहे मतदान यंत्रे कुठून उपलब्ध केली जातात? उत्तर आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स मर्यादित BEL, बेंगळुरू आणि भारतीय इलेक्ट्रॉनिक्स महामंडळ ECL मर्यादित हैदराबाद या देशांतर्गत सार्वजनिक उपक्रम असणाऱ्या 2 कंपन्यांवर EVM इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राच्या उत्पादनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहू शकता. 8वा प्रश्न काय आहे? मतदान यंत्र कधीपासून वापरले जाऊ लागले? उत्तर आहे भारत देशांतर्गत नोव्हेंबर 1998 पासूनच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान यंत्र वापरले जाऊ लागले. 19वा प्रश्न आहे मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यास त्वरित काय कार्यवाही करावी लागते? उत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून असे यंत्र तात्काळ बदलून घेऊन मतदान प्रक्रिया राबवणे आवश्यक असते. 20 आहे त्यापूर्वी मतदान कसे घेतले जात होते? उत्तर आहे मतदार चिठ्ठीच्या सहाय्याने मतदान घेतले जात होते. 21 आहे आचारसंहिता निवडणुकीपूर्वी किती दिवस आधी व किती दिवस नंतरपर्यंत चालू असते? उत्तर आहे निवडणूक आयोगाद्वारे निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाल्याच्या दिवशीच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून आदर्श आचारसंहिता अंमलात येते आणि निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे निकाल लागून सरकार स्थापन होईपर्यंत चालू राहते. 22 आहे निवडणुकीच्या कामासाठी आपण कोणकोणत्या विभागांची मदत घेता? उत्तर आहे सर्व शासकीय विभाग. 23 आहे पोटनिवडणुका कोणत्या परिस्थितीत घेतल्या जातात? उत्तर आहे लोकनियुक्त प्रतिनिधीचे अकस्मात निधन झाल्यानंतर किंवा अशा प्रतिनिधींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर पोटनिवडणुका घेतल्या जातात. 24 आहे उमेदवारांना समान मते मिळाली असतील तर आपण काय करता? उत्तर मतमोजणीमध्ये एकापेक्षा जास्त उमेदवारांना मिळालेली सर्वाधिक मते समसमान असल्यास लॉटरी पद्धतीने चिठ्ठी काढावी व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजयी उमेदवार घोषित करावा लागतो. या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करावे लागते. संदर्भ महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 26 व राज्य निवडणूक आयोग दिनांक 19/11/1996 चे आदेश आहेत. 25 आहे निकालाचा अंतिम निर्णय जनतेपुढे कोण जाहीर करते? उत्तर आहे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी. 26वा प्रश्न आहे पूर्वीच्या निवडणुकांची माहिती कार्यालयाकडून संकलित करून ठेवली जाते का? उत्तर होय. 27 आहे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिले जाते का? त्यावर कोणाची स्वाक्षरी असते? उत्तर आहे होय. प्रमाणपत्र दिले जाते त्यावर मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांची स्वाक्षरी असते. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.